नमस्कार श्रोते हो. बाप माणूस या कथेच्या पहिल्या भागात आपण ऐकले होते की विकासला नोकरीसाठी एका कंपनीचा कॉल येऊन देखील त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विकासचा का इंटरव्ह्यू घेतला नाही, त्याला त्या कंपनीत नोकरी मिळाली का नाही, हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकूया बाप माणूस या कथेचा दुसरा भाग. मिस्टर विकास, तुम्ही सिलेक्ट झालात. तुम्ही ज्या पोस्टसाठी आमच्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला आला होतात ती पोस्ट तुम्हाला मिळालेली आहे मिस्टर विकास. पण सर, मुलाखत न घेताच मी कसा काय सिलेक्ट होऊ शकतो? विकासने त्या अधिकाऱ्याला हडबडून विचारले. तेव्हा त्या मुख्य अधिकाऱ्याने आपला कॉम्प्युटर विकास पुढे सरकावला आणि म्हटले, पहा मिस्टर विकास, तुमचा इंटरव्ह्यू. विकास त्या कॉम्प्युटरच्या CCTV फुटेजमध्ये स्वतःला पाहत होता. थोड्या वेळापूर्वी जेव्हा तो इंटरव्ह्यूसाठी कंपनीच्या गेटवर आला होता, तेव्हा तो तेथे अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या सायकली व्यवस्थित लावत असल्याचे त्यात दिसले. त्यानंतर तेथील विस्कटलेली पायपुसणी तो व्यवस्थित करत असल्याचे दिसून आले. पॅसेजमधल्या अनावश्यक लाईट्स व पंखे आवश्यकतेप्रमाणे बंद चालू केल्याचे व रस्त्यातली केरसुणी त्याने कोपऱ्यात व्यवस्थित ठेवल्याचे चित्रण देखील त्यात झाले होते. मुलांकडे पाहून त्याने एक स्मित हास्य केले असल्याचे CCTV मध्ये दिसत होते. तसेच अनावश्यक वाहणाऱ्या कूलरच्या पाण्याचा नळ देखील त्याने बंद केला होता व आपला नंबर आल्यावर केबिनला अगदी आदबीन नमस्कार करून तो केबिनच्या आत आला होता, हे चित्रण CCTV मध्ये झाले होते. इथपर्यंत सगळा CCTV फुटेज विकासने पाहिला. तेव्हा त्या अधिकाऱ्याने विकासला म्हटले, मिस्टर विकास, असा सुसंस्कृत मुलगा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत आहे. हे असले संस्कार हल्ली दिसतच नाहीत. आजच्या पिढीत हे असले संस्कार दिसणे हे फार दुर्मिळ झाले आहे. दुसऱ्यांविषयी असलेले निस्वार्थी आपलेपण आता आम्ही सगळ्यांनी तुमच्या रूपात पाहिलेलं आहे. तुमच्या अशा संस्कारी वागण्याने तुम्ही आमची सगळ्यांची मने जिंकलेली आहेत आणि म्हणूनच आज तुम्ही इंटरव्ह्यू न देताही आमच्या या नामांकित कंपनीत नोकरीसाठी सिलेक्ट झालेले आहात. कशाला हवेत इंटरव्ह्यूचे फॉर्मॅलिटीज? कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर विकास, म्हणत तेथील सगळ्या अधिकाऱ्यांनी विकास बरोबर हात मिळवून त्याचे अभिनंदन केले. विकासचे डोळे क्षणात भरून आले. तो धावतच घरी आला. त्याचे वडील कोणते तरी पुस्तक वाचत बसले होते. त्याने भरल्या डोळ्यांनी आपल्या वडिलांना आवाज दिला, बाबा, आणि तो धावतच आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून रडू लागला. बाबा, मला माफ करा. बाबा, मी तुम्हाला फार चुकीचं समजत होतो. तुमच्या त्या कडक शिस्तेमुळे मी फार हैराण झालो होतो. माझी मानसिकता फार ढासळली गेली होती. तुम्हाला बघताच माझ्या मनात तुमच्याविषयी तिरस्काराची भावना निर्माण होत होती. तुम्ही दिसताच मला तुमच्याबद्दल खूप राग यायचा. कधी कधी तर मला असं वाटत होतं की एकतर मी मरेन, नाही तर तुम्हाला मारून टाकेन. अगदी या टोकाला मी पोहोचलो होतो. मी फार राक्षस झालो होतो बाबा. पण बाबा, तुमच्या त्या कडक शिस्तीने आणि संस्काराने आज मला पुन्हा एकदा माणूस बनवलंय बाबा. आणि बाप माणूस काय असतो हे आज मला समजलं आहे. मी खूपच चुकलो होतो बाबा. मला क्षमा करा, मला क्षमा करा, म्हणत विकास अक्साबक्षी रडत आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारत होता व बळवंतराव काहीही न बोलता आपल्या मुलाला एका हाताने प्रेमाने थोपटत व दुसऱ्या हाताच्या बोटाने आपल्या ओल्या झालेल्या डोळ्याच्या कडा पुसत होते. श्रोते हो, कशी वाटली कथा? आवडली ना? आवडल्यास कथेला लाईक, शेअर, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि अशाच खुमासदार कथांचा आस्वाद घेण्यासाठी ग्रामीण कथांची मेजवानी या माझ्या चॅनलला भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.